एक उन्हाळ दिवस, एक उन्हाळ दिवस. किल्ले कंक्राळा. मालेगावहून डोंगराळेकडे जाताना मालेगावपासून 30 किलोमीटर अंतरावर करंजगव्हाण नावाचे गाव आहे. या गावापासून 10 किलोमीटर अंतरावर कंक्राळा हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. गावातून किल्ल्याची सुंदर दर्शन होते. कंक्राळा गाव ते किल्ला यामध्ये बरेच अंतर आहे. किल्ल्याचा पायथा गाठण्यासाठी किमान 2 किलोमीटरची पायी तंगडतोड करावी लागते. स्वतःचे वाहन असेल तर रस्त्याने खिंड गाठायची. खिंडीपूर्वी किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या देवीच्या देवळाकडे जाणारा कच्चा रस्ता लागतो. या रस्त्याने देवीचे देऊळ गाठायचे. येथून गडाची तटबंदी दिसते. या देवळाकडून पुढे पायगाडीने खिंड गाठायची. रस्ता सापडला नाही तर तटबंदीला लागून असलेल्या सोंडेला भिडायचे. खिंडीत तटबंदीचे अवशेष दिसतात, पण ही तटबंदी आता फार मोठ्या प्रमाणात ढासळलेली आहे. खिंडीतून वर चढताना कातळात कुरलेली पाण्याची टाकी दिसतात. तटबंदी पार करून आपण गडमाथ्यावर आलो की आपल्याला उद्ध्वस्त वाड्याचे अवशेष दिसतात. थोडे पुढे आल्यावर मारुती आणि शंकराचे उघड्यावरील मंदिर दिसते. बाकी गडावर काही अवशेष नाहीत. संपूर्ण गड दुर्लक्षित असलेला जाणवत राहतो. गडमाथ्यावर पाण्याची बरीच टाकी आहेत, पण त्यापैकी एकही टाक्यातलं पाणी पिण्यालायक नाही. या गडावरची तटबंदी, बुरुज, पाण्याच्या टाक्यांची रांग, घरांचे अवशेष, विखुरलेली ज्योती असा सर्व पसारा बघून इथं पूर्वी नक्की चांगला राबता असणार यात शंकाच नाही. पण इतिहासात मात्र या किल्ल्याची पानं सापडत नाहीत. लळिंग, काळणा या परगण्याप्रमाणे असणाऱ्या किल्ल्यांमध्ये कंक्राळा असं बुलंद नाव घेऊन आमंत्रण देणारा हा आडवाटेवरचा दुर्ग आजही मानाने उभा असलेला दिसतो.